वसईच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर सुंदर आणि आकर्षक अशी वास्तुशिल्प बनवण्यात आलेली आहे। वाळूच्या साहाय्याने ही शिल्प बनवलेली आहे। दरवर्षी कॉलेजचे तरुण जे आहेत अशा प्रकारे वास्तुशिल्प बनवतात। वसई पूर्वेकडे वसई विकासनी कॉलेज आहे, त्या कॉलेजचे तरुण जे आहेत की पुढाकार घेतात आणि अशा प्रकारचे वास्तुशिल्प बनवतात। कशी आहे ही वास्तुशिल्प याचा ड्रोनच्या दहाव्याने देखील आम्ही नजारा तुम्हाला दाखवणार आहोत, ते देखील तुम्ही पहा। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वसईच्या या कळंब समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। वसई विकासनी संस्थेच्या आयोजित केलेल्या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्ग समतोल पाळा, प्रदूषण, प्राण्यांची हत्या, प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम असे एक ना एक असे सामाजिक संदेश देऊन समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न या तरुणांनी केलेला आहे। हे वाळूशिल्प तयार करण्यासाठी जवळपास 205 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे आणि जवळपास 50हून अधिक विविध प्रकारची ही वाळूशिल्प रेखाटली आहेत। हुबेहूब वाळूशिल्प पाहण्यासाठी पालघर जिल्ह्यासह मुंबई उपनगरातून वसईच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर लोकांची चांगलीच गर्दी झालेली आहे। उद्या दुपारपर्यंत हे वाळूशिल्प जे आहे तुम्हाला पाहण्यासाठी असणार आहे। जर तुम्हाला जरी वाळूशिल्प पाहायचे असेल तुम्ही देखील वसईच्या समुद्र किनाऱ्यावर जा कळंबच्या आणि ही वाळूशिल्प पाहू शकता, कारण ह्या विद्यार्थ्यांनी ही मोठी मेहनत करून वाळूला आकार देत आपल्या हातांनी ही वाळूशिल्प तयार करून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या संपूर्ण उपक्रमाबद्दल नेमकी आयोजकांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात। नमस्कार, माझं नाव कोमल सावंत आणि आम्ही वसई विकासिनी मधून आहोत, वसई विकासिनी आर्ट कॉलेज मधून। आणि मी काय बनवले तर आता मकर संक्रांत गेली तर त्याच्यामध्ये सगळे मुलं पतंग वगैरे उडवत असतात, पण त्यांना याची जाणीव नसते की ते पतंगाला वापरणारा जो मांजा असतो त्याने काय हानी पोहोचते ते त्यांना माहिती नसतं। मग तेच त्यांच्यापर्यंत कळवण्यासाठी आम्ही हा विषय घेऊन हे स्कल्पचर मांडला आहे। आम्ही नुकतेच गेल्या वर्षी गुजरातला गेलेलो, तर त्यावेळेस तिथे जी माणसं आहेत ना त्यांनी हे केलेलं, बाईकला स्क्रीन लावलेली। तर आम्ही विचारपूस केली की ह्याने असं का लावलंय, तर तेव्हा आम्हाला कळलं की मांजापासून जो गळा कापला जातो त्याच्यासाठी त्यांनी वाचण्यासाठी ते लावलं। मग आता ते माणसांना कळतंय, पण त्या मुख्य पक्ष्यांचं काय, मग ते कळावं लोकांसाठी, ह्यासाठी आम्ही ह्या विषय मांडला। माझं नाव विश्वजित प्रवीण मेहर आहे, तर माझे सहकारी मितेन मेहर, गुणाल पाटील, मधुरा जाधव आणि सायली ठाकूर। तर या शिल्पात आम्ही हत्ती दाखवलाय। तर या शिल्पामध्ये असं दाखवलं की हत्ती माणसाने पकडलाय, कारण त्याचे दात काढतात आणि दातापासून काही मौल्यवान वस्तू, दागिने, वेगवेगळे भांगड्या बनवतात ज्याची किंमत लाखोच्या वरती असते। तर आपल्या सोयीसाठी गरीब बिचाऱ्या प्राण्यांना मारणे हे चुकीचं आहे, तर ते थांबवलं पाहिजे असं माझा या शिल्पातून करण्याचा हेतू आहे। मी भरत दोशी, विश्वस्त सचिव वसई विकासिनी। आज या कळंब परिसरामध्ये 205 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता आणि जवळजवळ 50 वाळूशिल्प उभी केलेली आहेत। वेगवेगळे आता मानकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विषय वेगवेगळे आहेत आणि सर्वांचा आशय असा एकच आहे की या ठिकाणी कुठेतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे। आपण समाजामध्ये चांगल्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत, हा विद्यार्थ्यांचा हेतू आहे आणि तो आपण पण मला वाटतं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावा असं मला वाटतं। वसई विकासिनी या संस्थेमार्फत निसर्ग चित्रण स्पर्धा, बालचित्रकला स्पर्धा आणि वाळूशिल्प स्पर्धा अशा गेली 18 वर्ष आम्ही सातत्याने राबवत आहोत आणि गेल्या 3-4 वर्षापासून या कळंब बीचच्या किनाऱ्यावर हे वाळूशिल्पाचं हे प्रदर्शन झालेलं आहे आणि या माध्यमातून आता आम्ही अनेक चित्र पाहिली। आजचा ज्वलंत विषय म्हणजे पर्यावरण आहे, प्रदूषण किंवा मुलगी वाचवा, प्राणी जे विशिष्ट प्रकारच्या कचरा गाडीवर जातात आणि खातात आणि प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं, असे अनेक ज्वलंत विषय आमच्या विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत आणि खूप चांगले विषय इथे आहेत। आत्ताच्या या काळात जे पर्यावरण प्रदूषण असेल किंवा प्लास्टिक हटाव असेल किंवा मुलगी वाचवा असेल, तर त्या दृष्टीने सगळे विषय पोषक आहेत आणि खूप चांगली स्पर्धाही झालेली आहे।